या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. आपल्याकडे खूप गोष्टी आहेत. गोष्टींपासून आपण सुरुवात करायची आणि मग हळूहळू विषयाला भिडायचं. आजची गोष्ट जी आहे ना, ती प्रभू श्रीरामाशी निगडीत आहे. कारण प्रभू श्रीराम भारतीय जीवनाचं सर्वात मोठं तत्व आहेत असं मानलं जातं. त्याच रामायणातली ही गोष्ट आहे. दशरथाचं प्रभू श्रीरामावरती आभाळा एवढं प्रेम होतं हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. रामानं आपला राजपाट सांभाळावा अशी त्याची इच्छा होती. सगळं कुटुंब आणि अयोध्यासुद्धा या प्रस्तावावर खुश होती, अगदी कौसल्येपासून ते कैकेयीपर्यंत. पण मंथरा जी कैकेयीची दासी होती, तिनं या आनंदामध्ये विरजण टाकलं. जर राम अयोध्येचा राजा झाला तर तुझा पुत्र भरताचं महत्त्व कमी होईल आणि तुलाही किंमत राहणार नाही असं म्हणत तिनं कैकेयीचं मन कलुषित केलं. रामावरच्या प्रेमाची जागा कैकेयीच्या मनात असूयेनं घेतली. कैकेयी दशरथाकडे गेली आणि तिनं राजा दशरथाकडे वरदान मागितलं. काय तर कैकेयीनं रामासाठी 14 वर्षाचा वनवास आणि भरतासाठी राजमुकुट मागितला. दशरथ व्याकुळ झाला, पण रामाला हे जेव्हा समजलं तेव्हा त्यानं अत्यंत मोठ्या मनानं मान्य केलं आईसाठी. दशरथ अतीव दुःखानं तळमळत राहिला. राम 14 वर्षांसाठी वनवासात गेले. भरतानं रामाच्या पादुका गादीवर ठेवून राज्य सांभाळलं. भरत रामापासूनच्या दुराव्यामुळे इतका दुखावला की त्यानं आपली जन्मदाती आई असलेल्या कैकेयीला दूषणं दिली, तिच्याशी तुटकपणे वागला. कैकेयीला आपली चूक उमगली. सत्तेसाठी घातलेला घाट अवघ्या राज्याला शोकात बुडवून गेला हेही तिला समजलं. तोवर राम 14 वर्षांचा वनवास भोगून परत आले. जोरदार स्वागत झालं. रामाच्या पादुका गादीवर अजूनही तशाच होत्या. कैकेयीला चूक उमगलेली होती, पश्चाताप झालेला होता. आणि मग तिनं चक्क प्रभू श्रीरामाची माफी मागितली. आईनं मुलाची माफी मागितली. प्रभू श्रीरामानं तिला मोठ्या मनानं माफ केलं आणि हेही सांगितलं की माझ्या मनात त्याबद्दल थोडासुद्धा किंतु परंतु नाही आहे. आणि त्याही पुढं सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरतालाही प्रभू श्रीरामानं समजावलं की आईवर राग धरू नकोस. तिच्या जागी कुठलीही आई असती तरी तिनं हेच केलं असतं. रामानं भारतीय जीवनदर्शनाला दिलेला सर्वात मोठं वरदान कुठलं असेल तर ती माफी. मोठ्या मनानं माफ करणं, कुठलीही कलुषित भावना न ठेवता. तुम्ही म्हणाल की आजच्या गोष्टीचा इथं नेमका संबंध काय? तर अयोध्येत राम विराजमान झाल्यावर रामाची शिकवण आपल्यासाठी आता अनिवार्य असायला हवी, कमीत कमी सरकारसाठी तरी. ती कशी हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अभिजित. सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 20 जुलैला जंतर मंतरवर लाठीमार झाला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पोरांची डोकी फुटली, मुलींचे कपडे फाटले. त्यांना पुरुष पोलिसांनी अमानुषपणे बडवलं. पेलेट गन फायर करण्यात आल्या. छर्रे अजूनही पोरांच्या शरीरात आहेत. ही सगळी पोरं ॲव्हरेज 25 वर्षांची असतील आणि हे सगळं रामराज्यात झालंय. अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर 2 वर्षात. खरं तर रामाची शिकवण सहिष्णुतेची आहे. लहान सहान पोरांबद्दल ती माया सरकारनं दाखवायला हवी होती, पण असो. फक्त शिक्षण व्यवस्था मजबूत व्हावी आणि नोकरी शाबूत असावी यासाठी हे आंदोलन होतं. शिवाय भ्रष्टाचार, महागाई, अनागोंदी आणि इतर गोष्टींबद्दल नाराजी होतीच. याच आंदोलनात काही समाजविघातक तत्त्व घुसल्याचं पोलीस सांगत होते. त्यात काही मुलांनी पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल भाजपच्या नेत्यांनी गळजप केला. पोरांना सिंगल आउट करण्यात आलं. अल्पवयीन पोरांना घरी गाठून त्यांना माफी मागायला भाग पाडलं. पोरांनीही माफी मागितली. खरं तर देशभरातल्या करोडो पोरांचं भविष्य अंधारात लोटणाऱ्या प्रधान यांनी माफी मागायला हवी की या पोरांनी? त्यांना पशुप्रमाणे बडवल्याबद्दल सरकारनं माफी मागायला हवी की या पोरांनी? मुलींचे कपडे फाडणाऱ्यांनी माफी मागायला हवी की या पोरांनी? मुलींवर लाठ्या चालवायचे आदेश देणाऱ्यांनी, त्यांच्यावर हात उगारणाऱ्यांनी माफी मागायला हवी की या पोरांनी? पेलेट गन वापरून पोरांना जखमी करणाऱ्यांनी माफी मागायला हवी की या पोरांनी? तुमच्या घरातील मुलांवर असा अन्याय झालाय असं समजा आणि अंतर्मनाला उत्तर मागा. असो, तर ही माफी मागण्याची जबाबदारी ज्यांची होती, म्हणजे या देशाचे प्रमुख, त्यांनी उलट देशातल्या पोरांना आपणच माफ केल्याचं म्हटलं. म्हणजेच पंतप्रधान मोदींनी. चलो, यह भी ठीक आहे. बरं, मग आता तुम्ही माफ केलंच आहे, तर मग या कंगना राणावत मॅडम, रामदेव बाबा, रमेश बिधुरी आणि आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतुल लिमये जे म्हणतायत ते बघितलं तर तुम्ही या पोरांना खरंच माफ केलंय यावर विश्वास बसेल का? म्हणजे कंगना मॅडम पोरांना गटरछाप, कचरा म्हणाल्यात.
त्यांच्या आईवडिलांना असली पोरं जन्माला कोण घालतं आणि वाढवतं असं म्हणून त्यांचा अपमान केलाय. संविधानानं दिलेल्या अधिकाराप्रमाणे ज्या पोरांनी आंदोलन केलं त्या पोरांना रामदेव बाबा काय म्हणाले की या पोरांनी देशाची बदनामी केली. खरं की काय? म्हणजे मग UPAच्या काळात जेव्हा अण्णा हजारे, रामदेव बाबा, अरविंद केजरीवाल महागाईवर भाजपच्या भल्या भल्या नेत्यांनी जी आंदोलनं केली ती तेव्हा देशाची बदनामी होती असं समजायचं का? पण हा प्रश्न आहे. सगळ्यात गंभीर वक्तव्य जे आहे ना ते संघाच्या अतुल लिमये सरांनी केले. त्यांनी काय म्हटले बघा, मी कोट करतोय. आपल्याला जर विकसित देश बनायचा असेल तर युवा शक्तीचं मोठं योगदान असायला हवं. पण ही युवा शक्ती कशी पाहिजे, कुठले संस्कार पाहिजेत, कुठली स्वप्न पाहिजेत, कुठली गीतं त्यांच्या ओठावर पाहिजेत हे आपण काळजीपूर्वक ठरवायला पाहिजे. हे आंदोलन फक्त पॉलिटिकल या दृष्टीनं बघू नका, केवळ अँटी BJP अँगलनं बघू नका. हे आंदोलन अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, संविधान विरोधातलं हत्यार म्हणून उपयोग केलेलं एक आंदोलन आहे या अर्थानं बघा. अगेन्स्ट द नेशन, भारताविरोधात एक आंदोलन या अर्थानं उभं केलेलं आंदोलन म्हणून या शक्तीकडे बघितलं पाहिजे, हे अतुल लिमये म्हणतात. आता मुद्दा क्रमांक 1, देशातल्या बेरोजगार तरुणांना किंवा RTI ॲक्टिव्हिस्टना किंवा सोशल मीडियावर काम करणाऱ्या तरुणांना कॉकरोच कोण म्हणालं? तर CJI म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत. त्यावर अभिजित दिपकेनं कॉकरोच जनता पार्टी असं एक हँडल उघडलं. त्याला सगळ्या बेरोजगार तरुणांनी पाठिंबा दिला. तर ते कॉन्स्टिट्यूशन विरोधात कसं? अभिजित दिपकेनं जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं. त्याला पाठिंबा म्हणून हजारो मुलं तिथं आली. देशभरातील प्रत्येक शहरात तरुणाईच्या समर्थनार्थ आंदोलन झाली. ती कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात होती. पालक, शिक्षक, विद्यार्थी, नोकरदार, उद्योग, क्रीडा, कला आणि इतर क्षेत्रातील लोकांनी त्याला पाठिंबा दिला. ते सगळे या भारताचे नागरिक आहेत. ते सगळे कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात आहेत. आणि जर संविधान विरोधी लोक या आंदोलनात होती किंवा त्यांनी गोंधळ घातला किंवा त्यांनी काही अनुचित गोष्टी केल्या तर मग पोलीस काय करत होते? सरकार शांत का होतं? पुराव्यासकट त्यांच्यावर कारवाई का केली नाही? की आंदोलनाच्या आडून पोरांची आणि आंदोलनाची बदनामी करणं हा नवा डाव आखला जातोय का? प्रश्न आहे. आता ज्या आंदोलनाला असंवैधानिक किंवा अनकॉन्स्टिट्यूशनल म्हटलं जाते त्याबद्दल आपलं संविधान काय म्हणतंय हे एकदा बघूया. एक तर आपल्या संविधानात प्रोटेस्ट किंवा आंदोलन हा शब्द थेटपणे वापरलेलाच नाहीये. पण आर्टिकल 19 नुसार असहमती दर्शवण्याच्या शांततापूर्वक मार्गांना संविधान संरक्षण देतं. फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, शांततापूर्वक मार्गानं कुठल्याही हत्यारांशिवाय एकत्र जमणं आणि कुठलीही संघटना किंवा समुदाय स्थापन करण्याचंही स्वातंत्र्य संविधान देतं. आता बघा, आर्टिकल 19(1)(a) नुसार लोक आपले विचार व्यक्त करू शकतात, पॉलिसीजवर टीकाही करू शकतात आणि असहमतीचं प्रदर्शनही करू शकतात. आर्टिकल 19(1)(b) नुसार नागरिक शांतपणे सभा घेऊ शकतात किंवा मार्चही काढू शकतात. आर्टिकल 19(1)(c) नुसार एका उत्तम ध्येयासाठी समुदाय किंवा संघटनाही तयार करू शकतात. आता हे जसे अधिकार आहेत तसे काही नियमसुद्धा आहेत. म्हणजे सरकार काही वेळेला ते रिस्ट्रिक्ट सुद्धा करू शकतात आंदोलनं. तर आर्टिकल 19(2) नुसार सरकार अशा पद्धतीच्या आंदोलनांना मर्यादा घालू शकतं. कधी? तर राज्याच्या सुरक्षेसाठी किंवा राज्याच्या सुरक्षिततेचा किंवा एकतेचा प्रश्न निर्माण होईल असं वाटलं तर. नागरिकांचं आंदोलन अहिंसक असावं आणि कुठल्याही पद्धतीनं रस्ते किंवा इतर गोष्टींना बाधा आणू नये. त्याशिवाय मूलभूत कर्तव्यांमध्ये जे नमूद केलंय ते सुद्धा मला असं वाटतं या आंदोलनांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आता आर्टिकल 51(a) नुसार काही गोष्टी ज्या आहेत त्या नागरिकांसाठी सुद्धा त्याची मार्गदर्शक तत्व म्हणून सांगण्यात आली आहे. तर काय म्हणते आर्टिकल 51(a)? ते म्हणते की हिंसा आणि सार्वजनिक वस्तूंचं नुकसान करण्यापासून लोकांनी दूर राहिलं पाहिजे. मग आता RSSचे अतुल लिमये सर म्हणतायत तसं हे आंदोलन देशविरोधी किंवा संविधान विरोधी होतं का? मुलांनी शांततेनं आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे कुठलीही हत्यारं नव्हती. किमान आजवर जे रिपोर्ट झाले, जे व्हिडिओ आले, जे पत्रकारांनी पाहिले त्यानुसार कुठल्याही हत्यारांशिवाय ही मुलं शांतपणे जंतर मंतरच्या परिसरामध्ये आंदोलन करत होती. मग केवळ शिक्षण व्यवस्था मजबूत करा अशी मागणी केली म्हणून देशातील तरुणांचं आंदोलन, त्यामागे उभे राहिलेले पालक, कलाकार, क्रीडा क्षेत्रातले लोक आणि इतर समुदाय देशविरोधी आहे असं लिमये सरांना सुचवायचं आहे का? देशात बेरोजगार तरुणांची संख्या अतिप्रचंड आहे. त्यांचे प्रश्न मूलतः उत्तम शिक्षण, रोजगार आणि समान संधी याविषयी निगडीत आहेत. 60 कोटींहून अधिक लोक 18 ते 35 या वयोगटातले आहेत. मग त्यांनी केलेल्या आंदोलनाला काय म्हणायचं?
मुलांनी काही व्यक्तिगत टिप्पणी केली असेल जी सरकार किंवा त्यासोबत काम करणाऱ्या लोकांना आवडली नसेल, तर त्यावर उपाय काय? कायद्याविरोधातील टिप्पणी किंवा घोषणा असतील तर त्यावर कारवाई केली पाहिजे. कायदा तुम्हाला ते परमिट करतो, तुमच्याकडे ते अधिकार आहेत. आणि केवळ मन दुखावलं असेल तर मग प्रभू श्रीराम म्हणतात त्याप्रमाणे मनापासून माफ करायला पाहिजे, ना की पोरांना देशाची बदनामी केली म्हणून असं हिणवायला पाहिजे, ना की त्यांना कचरा गटरछाप म्हणून त्यांची बदनामी केली पाहिजे. आता प्रभू श्रीरामाच्या राज्यात आपलेच लोक देशविरोध आहेत असं मानता येईल का? प्रभू श्रीरामानं ज्या पद्धतीनं कैकेयीला मोठ्या मनानं माफ केलं आणि भरतालाही आईबद्दलच्या कलुषित भावनेपासून दूर राहायला सांगितलं, त्या रामाचा आदर्श घेणारा पक्ष सत्तेत आहे. पण तो आदर्श जीवन दर्शनात नसेल तर मग काय उपयोग? मला असं वाटतं की तो आदर्श अधिकाधिक मुलांच्या जीवन दर्शनात आहे. कारण ज्या वेळेला अशी टीका होऊ लागली की देशाच्या पंतप्रधानांबद्दल चुकीची भाषा वापरली, त्यावेळेला मुलांनी कुठलाही अहंकार किंवा कुठल्याही पद्धतीची भीती किंवा मन कलुषित न ठेवता मोठ्या मनानं माफी मागितली. मला असं वाटतं की प्रभू श्रीरामाच्या जीवन दर्शनातलं सगळ्यात मोठं तत्व, चूक मान्य करून ती माफी मागितली, तर त्या मार्गानं या देशातली मुलं चाललीत का? तर कदाचित चाललीत असं दिसतंय. पण मोठ्या मनानं माफ करण्याचं जे प्रभू श्रीरामाचं जीवन दर्शन आहे, त्या पद्धतीनं सरकार वागलं का? तुम्ही जज करा. आता प्रश्न काय आहे? प्रश्न इतकाच आहे की जर ही आंदोलनं आत्ताची असंविधानिक आहेत किंवा विरोधातली आहेत असं जर अतुल लिमये सर म्हणत असतील, तर मग UPAच्या काळातील आंदोलनांचं काय? आणि त्यातील शक्तींनाही त्या काळात देशविरोधी मानलं गेलं असतं तर आजच्या सरकारचे अच्छे दिन आले असते का? प्रश्न विचारणं हे देशविरोधी, संविधानविरोधी असेल तर मग भाजपच्या नेत्यांच्या काही मुलांनी जे प्रश्न विचारलेत आणि त्याच्या जाहीर पोस्ट केल्यात, त्याचं काय करायचं? तेही देशविरोधी आहेत का? संविधानविरोधी आहेत का? असो, प्रश्न असा आहे की आपलं काम आठवण करून द्यायचं आहे. आपण ती आठवण करून दिलेली आहे मुलांना, पालकांना, शिक्षकांना आणि सरकारला, ज्यांनी प्रभू रामाचं जीवन दर्शन या देशाला सांगायला सुरुवात केली. मला असं वाटतं तुमची पण काही मतं असतील तर ते निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.